न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानला भारत देशाकडून सुद्धा योग्य ते प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. अशातच कोणत्याही वैद्यकीय सेवा सैन्याला भासली तर आम्ही तत्पर राहू, असं वक्तव्य विशेष कार्यकारी अधिकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील डॉक्टर मंगेश मेंढे यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे पत्रव्यवहार सुद्धा केलाय. परिवारातील अनेक जण सैन्य दलामध्ये कार्यरत आहे किंवा असल्यामुळे माझी सुद्धा इच्छा आहे की मी देशाप्रती काहीतरी करून दाखवेल. त्यामुळे मी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे की आम्हाला सुद्धा सैन्यांना सेवा देण्याची सौभाग्य लाभावे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. शिक्षण हो, मी तसं पत्र दिलेलं आहे. मी डॉक्टर मंगेश रंभो मेंढे, विशेष कार्य अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथं कार्यरत आहे. जेव्हा मी या वैद्यकीय सेवेत जेव्हा परमनंट झालो तेव्हा 22 फेब्रुवारी 2010च्या शासन निर्णयानुसार आमच्या ऑर्डरमध्येच तसं नमूद केलेलं आहे, पॉईंट नंबर 9मध्ये, की भारत संरक्षण किंवा संरक्षण सेवेशी संबंधित अशा पदावर वेळ आल्यास तुम्हाला जावे लागेल. तर सध्याची कंडिशन बघता, युद्धजन्य परिस्थिती बघता भारत आणि पाकच्या, तर वैद्यकीय क्षेत्राचं माझं शिक्षण हे MBBS MS ENT झालेलं आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये माझी सेवा हे येत असते. तर माझी अशी इच्छा आहे की मला भारतातल्या कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीचे लोकेशन आणि ठिकाणी तिथं सेवा करण्याची संधी मिळावी. जवानांना जे अत्यावश्यक वैद्यकीय फॅसिलिटी जे लागत असतील ते माझ्याकडून मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी कुठे पण जायला तयार आहे. प्रत्येक नागरिकाला वाटत असते की आपण देशसेवा करावी आणि माझे आजोबासुद्धा हे महार बटालियनमध्ये होते आणि माझे काकासुद्धा मिलिटरीमध्ये होते. माझे वडील हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते. तर माझं स्वप्नसुद्धा हे मिलिटरीचंच होतं की NDAमध्ये जाऊ, एअरफोर्समध्ये जाऊ. ते होता मग मला वैद्यकीय शिक्षणात जावं लागलं. तर ते आता परिस्थिती आली अशी आणि म्हणून मी माझ्याकडून सेवा हे व्हावी यासाठी मी तसं पत्र दिलेलं आहे. पत्रव्यवहार हे प्रॉपर होण्यासाठी आमचे जे कार्यालयीन प्रमुख असतात, विभागीय संदर्भ सेवेचे वैद्यकीय अधीक्षक यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते प्रॉपर चॅनलनुसार ते माझी प्रत हे माननीय कलेक्टर अमरावती आणि डेप्युटी डायरेक्टर संचालक अकोला मंडळामार्फत डायरेक्टर आणि मंत्रालय स्तरावर जाईल. सेवेसाठी चान्स मिळाला म्हणजे काम करायचा चान्स मिळाला तर ते माझे सौभाग्य आहे आणि माझं जीवनाचं सार्थक लागेल. प्रत्येकाला वाटत असते एकदा अशा कंडिशनमध्ये आपण जाऊन सेवा द्यावी. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचे आयोजन भिवंडी येथील वराळदेवी माता मंगल भवन कामतघर येथे करण्यात आले आहे. हे मॉकड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजय घुळवे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
आज या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे, काय काय दाखवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना काय हवं? मान्य जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरिक संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा भिवंडीचा आपण लोकेशन निवडलं आहे। स्थानिकचे प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सहभाग घेतला, त्यांच्या इच्छेनुसार आपण हा कार्यक्रम इथं निश्चित केलेला। यामध्ये बऱ्याच संघटनेने सहभाग घेतलेला आहे, आपण तो प्रत्यक्ष बघितला। याचा उद्देश मुख्य हाच आहे की लोकांमध्ये घबराट पसरू नये, रुमर होऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, हा उद्देश आहे। अचानक इन्सिडेंट झाला, घटना झाली, बॉम्ब हल्ला झाला तर त्यात काय करावं काय नाही करावं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्समार्फत देण्यात येते। तर त्याचा निश्चितच सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुटका संरक्षण करावं व स्वतः सुरक्षित झाला तर इतरांना तो सुरक्षित करेल, हा महत्त्वाचा उद्देश आहे। करण्यात आलं, काय सांगाल, कशा प्रकारचे नियोजन? आपण सर्वजण पाहतच आहात, मागच्या 2-3 दिवसापासून जो काही घटनाक्रम भारतात किंवा शेजारच्या देशात घडला आहे त्या दृष्टीने आपल्या भिवंडी तालुक्यात सिव्हिल डिफेन्स, पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका, इतर अत्यावश्यक विभाग यांच्या सहकार्याने भिवंडी तालुक्यातला मॉकड्रिल आज इथे वरादेवी मैदानावर पार पडलेला आहे। आपल्याला कल्पनाच आहे की सीमेवर तिन्ही दलाचे जवान देशाची रक्षा प्राणपणाने करत आहात। त्याचबरोबर अशी एखादी घटना, एखादा प्रसंग हा सीमेच्या आत उद्भवला तर नागरिकांची रिॲक्शन कशी असली पाहिजे या उद्देशाने सर्व शासकीय यंत्रणा यांनी नागरिकांना एक प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। तर ह्या प्रात्यक्षिकाचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि अशी जर घटना उद्भवलीच तर कसा रिस्पॉन्स असावा, कुठल्या प्रकारे प्रशासनाच्या नागरिकांकडून अपेक्षा आहेत, त्याचबरोबर स्वसंरक्षणार्थ नागरिकांनी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे याची माहिती आज या मॉकड्रिलद्वारे देण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। संपूर्ण महाराष्ट्रात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद, सचिव संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून धुळे जिल्ह्यात एकूण 13 कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। यामध्ये धुळे न्यायालयात 9 कक्ष व तालुक्याला 4 कक्ष स्थापन करण्यात आले असून या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वादाची प्रकरणे, अपघाताची प्रकरणे, धनादेश अनादर, वीज चोरी, दिवाणी बँकेचे कर्जाची वाद अशा अनेक प्रकारची प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आले आहेत। या लोक अदालतीचा फायदा हा पक्षकारांनी घ्यावा, यामुळे आपापसातील प्रकरणे मिटली तर पक्षकारांनी न्यायालयाची भरलेली शुल्क परत मिळते, आपापसातील कटुता टाकता येते, वेळ वाचतो। म्हणून नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयीन प्रकरणे हे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोडवावे असे आवाहन यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी केले आहे। आज दिनांक 10 मे 2025 वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेश अनादर झालेली 138ची प्रकरणे, वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद, हे असे सर्व वादपूर्व प्रकरणे, पाणीपट्टीची अशा आजच्या लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे। आजच्या लोक अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये 13 कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। त्यातील 9 धुळे मुख्यालयात आणि 4 जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। आजच्या लोक अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा। लोक न्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावी।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देशात सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. सातत्याने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांवर प्रतिहल्ले केले जात आहेत. एकीकडे पाकिस्तानचे सैन्य सीमेवरून पळून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील तरुण सीमेवर लढण्याची मागणी करतायत. बारामती आणि इंदापूरमधील शिवधर्म फाउंडेशनच्या शेकडो युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित आम्हाला भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढण्याची परवानगी द्यावी आणि पाकड्यांच्या छातीत 4 गोळ्या घालण्याची संधी द्यावी अशी मागणी करणारे पत्र शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आले आहे. रामकृष्ण हरी. आज भारत पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे याचं प्रमुख कारण हे पाकिस्तानच आहे. असं असताना आज देशासाठी लढण्याची एक जिद्द आमच्या मनात आहे. म्हणजे आमच्या भारत मातेवर कुणी आक्रमण करतंय आणि आम्ही ते गप्प पाहावं एवढं आम्ही शंड नाही. आमची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की आम्हाला आर्मी जॉईंट व्हायची परमिशन द्यावी. म्हणजे आम्ही आमच्या देशाचा प्रमुख शत्रू म्हणजे जो पाकिस्तान आहे याच्या छातीत 4 गोळ्या उतरवायची आमची इच्छा आहे. आमच्या आईसाठी काहीतरी करायची, जगायची आणि मरायची इच्छा आहे. आम्हाला भारताच्या आर्मीमध्ये जॉईंट होण्यासाठी आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करत आहोत की आम्हाला भारतीय आर्मीत जॉईंट होऊन देश सेवा करण्याची, या महायुद्धामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी. तुम्ही जे पत्र लिहिलं या पत्रामध्ये नेमकं काय मजकूर आहे आणि काय मागणी पंतप्रधान मोदींकडे तुम्ही करणार आहे? आजच्या पत्रामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं देशावर माझं खूप प्रेम आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही आज देशावर जे आलेलं संकट आहे या संकटाला समोर जाण्यासाठी इंडियन आर्मी तर सक्षम आहेच, पण आज देशाचे एक नागरिक, एक युवक म्हणून आम्ही देखील आर्मी जॉईंट होऊन आपल्या देशाचा शत्रू त्याच्या छाताडात 4 गोळ्या उतरवायची हिंमत आम्ही होतो आणि ती संधी आम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आपले सेनापती यांनी द्यावी अशी आमची विनंती आहे. अशी आम्ही मागणी आमच्या पत्रामार्फत पंतप्रधानांना केलेली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर KDMCने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. फेरीवाल्यांनी अर्धा तास अडवून ठाण मांडल्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग हद्दीतील स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी KDMC कडून सातत्याने कारवाई केली जात आहे. 9 मे रोजी सायंकाळी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाला अतिक्रमण विभागाच्या पथकासह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई केली. कैलास लस्तीपासून स्टेशन परिसरापर्यंत सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत मुंबरकर यांनी फेरीवाल्यांना थेट सुनावले की तुमचा सातबारा नाही, कारवाई तर होणारच. दुकानासमोर फेरीवाल्यांनी भाजीपाला, फळे, खेळणी व विविध वस्तू मांडल्यामुळे नागरिकांच्या ये-जामध्ये अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे काही दुकानदारांवरही फेरीवाल्यांना आपल्या दुकानासमोर जागा न देण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून फेरीवाला मुक्त स्टेशन परिसरासाठी ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. माननीय आयुक्त महोदय यांचे नाशिक महानगरपालिका की नागरिकांना चालण्यासाठी पदपथ
फुटपाथ हे रिकामे असावे, परंतु हा स्टेशन परिसर आहे, गजबजलेला परिसर आहे. या परिसरात हे जे फेरीवाले आहेत, भाजीवाले आहेत, यांना जे 150 मीटरच्या आतमध्ये जसं आपण नेमून दिलेलं आहे हायकोर्टाचे जसे आदेश आहेत किंवा त्याच्याप्रमाणे, तर त्याप्रमाणे ते बसतात. परंतु मी मध्ये माझे सहकारी आहेत, कर्मचारी आहेत, पथक प्रमुख आहेत, हे सातत्याने कारवाई करतच असतात. आज मी स्वतः व्हिजिट अचानकपणे दिली तर बरेचसे मला असे रस्त्यावर बसलेले आढळले. तर त्या लोकांना मी आज तेच सांगितलं की तुमचा सातबारा असल्यासारखे वागू नका, आणि नागरिकांना जर चालण्यास त्रास होत असेल तर तुम्हा लोकांना कायमचं इथून पळ काढून घेण्यात यावं. कारण का ह्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, नागरिकांच्या काही गाड्या पार्क होत आहेत, अनधिकृत गाड्या पार्क करून 2 व्हीलरच्या गाड्या इथे लावून लोक भाजी घ्यायला जात आहेत. हे चुकीचं आहे ना, कारण का गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्यामध्ये लोकांची वर्दळ आहे, मग त्यामुळे वाहतूक म्हणजे लोकांना चालण्यास त्रास होत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः याबाबत लक्ष घालून स्वतः सातत्याने या कारवाईत नेहमी या 7 ते 10च्या दरम्यान मी नेहमी मध्येच एखादी व्हिजिट देते आणि ही कारवाई करत असते. आपण पाहत असाल की आपण कारवाई करताय, पण आता मी दुकानदारांनाच नोटीस देणार आहे. उद्या मी दुकानदारांना नोटीस देणार आहे की तुमच्या समोर जर फेरीवाला असा पसारा करून बसलेला आढळल्यास त्याला तात्काळ तुम्ही काढा, नाही तर मला फोटो पाठवा, अन्यथा मी तुमच्यावर दंडात्मक कारवाई करेन, असं मी त्यांना निर्देश दिलेले आहे. आणि त्याप्रमाणे हा रोड कसा आणि नागरिकांना चालण्यासाठी सुटसुटीत राहील अशा पद्धतीने माझं कायमचं नियोजन असतं. आणि ते नियोजन हे माझे जे कर्मचारी आहेत, फेरीवाले कर्मचारी, त्यांना त्याप्रमाणे टीम माझी सज्ज आहे आणि त्या टीम प्रमाणे सकाळ दुपार आणि रात्रीच्या सत्रामध्ये हे कर्मचारी काम करत आहेत. इथे आपल्या आरटीओचे सर आहेत, पाटील सर, ते सुद्धा आपल्याला मदत करतात. आणि ह्या ज्या गाड्या पार्क होतात अनधिकृतरित्या, त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मॅडम फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा, मी त्यांना दंडात्मक कारवाई करतो. अशा प्रकारे हे रोड कायम सातत्याने माझी कारवाई चालू आहे. आणि आयुक्त महोदयांचे जसे निर्देश आहेत त्याप्रमाणे फुटपाथवरचे अतिक्रमण काढून फुटपाथ मोकळा केला जातोय आणि रस्ताही मोकळा केला जातोय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भारत पाकिस्तान या देशाचे शस्त्रसंधी युद्धविराम या निर्णयाचं स्वागत करतो. मिलिंद देवरा, ठाणे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांचं वक्तव्य. शिवसेना आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या वतीने आम्ही भारत पाकिस्तान या देशाचे शस्त्रसंधी युद्धविराम या निर्णयाचं स्वागत करतो. भारतात राहणाऱ्या लोकांना शांती पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला खूप धन्यवाद. सैनिकांना देखील दहशतवाद्यांना धडा शिकवला यासाठी धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. भारत देशासाठी कोणताही विषय असल्यास सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करायचे असते, असेही ते म्हणाले. शिवसेनाचे मुख्य नेता एकनाथ शिंदेजी यांच्या वतीने भारत आणि पाकिस्तानचा जे सीज फायरचा अनाउन्समेंट झाला, त्या सीज फायरचा आपण स्वागत करतो. आणि जसं की केंद्र सरकार आणि खास करून आपले विदेश मंत्री एस जयशंकरजी म्हणाले की हे कंडिशनल सीज फायर आहे. कंडिशनल सीज फायर म्हणजे जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना त्यांचा जमीनवर आणि धर्तीवर संपवलं, टेररिस्ट कॅम्प संपवलं, तर हे सीज फायर कंटिन्यू होईल. भारतमध्ये राहणारे नागरिकांना शांती पाहिजे. आणि मी शिवसेनाच्या माध्यमातून आणि शिवसेनाच्या वतीने नरेंद्र मोदीजी, केंद्र सरकार यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि खास करून आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत, जे सैनिक आहेत, आपले इंडियन आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो,
त्यांनी दहशतवाद्यांना धडा शिकवला, त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मैं सबसे पहले नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खऱ्या अर्थाने धडा शिकवला, पाकिस्तानी बोध घेतला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया कि इस बार शस्त्र संधि कर एक मौका बोलते संधि, सुधरने की संधि पाकिस्तान को दी गई है. इसमें से उसने सुधरना चाहिए. और जो पहलगाम का हमारे बहनाओं का, माताओं का जो सिंदूर पोंछने का पाप किया था, उसको एक्शन को रिएक्शन जिस ढंग से दे दी, इसका जवाब जो दिया, ये इससे पाकिस्तान को उसकी जो असली ताकत है क्या है, भारत की ताकत क्या है, उसने पहचानी. और मैं इतना ही कहूँगा कि हमारे भारतीय सेना की जवान जिन्होंने ये बहुत ही बड़ा काम किया है, इसलिए ये पाकिस्तान को सबक सिखाने का काम किया है. गोली का जवाब गोली से नहीं, गोली का जवाब मिसाइल से देने का काम किया है. और ऑपरेशन सिंदूर कामयाब हो गया है. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री जी, हमारे रक्षा मंत्री, हमारे गृह मंत्री, सभी लोगों को और परराष्ट्र मंत्री, इनको मैं धन्यवाद दूंगा, उनका अभिनंदन करूंगा. क्योंकि भारत ने हमारा सिंधु करार जो है, जो हमारी कंडीशन थी, उसको रद्द करने का वो कायम रखा है. और इसके आगे कोई भी आतंकी हमला हो तो उसको युद्ध समझा जाएगा और वैसे पाकिस्तान को सबक सिखाई जाएगी. ये भी कंडीशन रखकर दहशतवाद में कोई भी कॉम्प्रोमाइज़ नहीं होगा, कोई भी उसमें बिल्कुल समझौता नहीं होगा. ये कंडीशन रखकर ये शस्त्र संधि हुई है, ये सीज फायर हुआ है. ये हमारी देश की जीत है, हमारी सेना, तीनों सेना की जीत है, आर्मी, नेवी, एयरफोर्स, और ये हमारे पूरे देशवासियों की जीत है. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रायगडात शेकापला मोठा धक्का. पनवेलचे माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश. कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांच्यासह कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित. अनेक दिवसांपासून नाराज JM म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. विकासासाठी प्रवेश केल्याचे यावेळी JM म्हात्रे यांनी स्पष्ट केले. उल्वेमधील रामशेठ ठाकूर मैदानात येथे पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. पनवेल उरणमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं, या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय JM म्हात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर
ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती, हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी, आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी, या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जयंत म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ याच्या येण्याने आलंय असं मला वाटतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत पाकिस्तान आदेशानंतर स्थानिक स्वराज्य निवडणूक. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ दिस फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, if you believe on Buddhist philosophy of wisdom and compassion, then this is for you. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील घटना. वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने 4 दुकानांचे मोठे नुकसान. आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसल्याने इमारतींच्या काचा फुटल्या. सुदैवाने जीवितहानी नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला महाराळे तिथे 4 गाड्यांमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये याचा गॅस वेल्डिंगचा जो गॅस बाटला असतो ना त्याचा ब्लास्ट झाल्याचं प्रथम दर्शनी कळतं. त्याचे तुकडे झालेले आहेत आणि 4 गाड्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. जवळपासच्या इमारतींचे काचा देखील फुटलेले मोठ्या प्रमाणात आहेत काचा. जीवितहानी वगैरे काही तशी नाही झाली त्याच्यात. गाडी बंद स्थितीमध्ये होती. असं काय अंदाज सांगू शकत नाही, पण आता जो सिलेंडरचा जो बाटला दिसतो ना ऑक्सिजनचा गॅस वेल्डिंगचा तो पूर्ण त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भारत सरकार ट्रंपला मध्यस्थीत आणून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत. संजय राउत यांचं वक्तव्य. ट्रंप पार्टी मीटिंग अभी बुलाई और पार्टी मीटिंग और मोदी जी को वहां उपस्थित रहना चाहिए. प्रधानमंत्री भागते क्यों है? कौन सा देश इस संघर्ष के घड़ी में हमारे साथ खड़ा रहा विश्व का? मुझे बताइए. इतने विदेश में घूमते हैं मोदी जी, कौन सा? ये जापान का वगैरह नाम लेते हैं, छोड़ दीजिए. उनकी सेना यहां नहीं आएगी लड़ने की. लेकिन जो हमारी नेबर कंट्री है, नेबर कंट्री, एक भी कंट्री ने, एक भी देश ने हमारे साथ, हिंदुस्तान के साथ इस संकट की घड़ी में हमको समर्थन नहीं दिया. ये किसकी नाकामी है? बोलिए. सब पाकिस्तान के साथ खड़े, सब चाइना के साथ खड़े, और अब अपने आप को डांगोरा पीटते हो हम विश्वगुरु है. हमने बहुत संयम रखा था कि ये युद्ध का माहौल है, एकजुट दिखनी चाहिए, हमारे जवानों का मनोबल नहीं गिरना चाहिए. लेकिन अब क्या हो रहा है? ये सरकार ने, ये मोदी गवर्नमेंट ने हमारे जवानों का मनोबल नीचे गिराया है. हमारे जवानों को अगर आदेश मिलता तो लाहौर, कराची तक जाकर धड़क मार देते लोग. लेकिन आपने ये नहीं किया है. कौन सा बदला लिया? हमें बताइए ना. आप बदले की बात करते हो, कौन सा बदला लिया आप लोगों ने? हाँ, ऑल पार्टी मीटिंग बुलाई अभी हिम्मत आए तो, और मोदी जी को बुलाइए. सबसे पहले तो अमित शाह जी का इस्तीफा लेना चाहिए. आज भी जो अगर श्रीनगर में अगर बम धमाके हो रहे हैं ना, तो अमित शाह जिम्मेदार है, गृह मंत्री जिम्मेदार. उनका इस्तीफा लीजिए. मोदी जी को भी जिम्मेदारी लेनी चाहिए. उनको पद पर रहने का अधिकार नहीं है. तो सीज़फायर जो किया गया था उसका पहले यही था कि अगर कोई हमला होता है तो उसका जवाब देंगे. पाकिस्तान ने पहले ही उल्लंघन किया. अब पाकिस्तान को पता है कि देखो ये सीज फायर की बात कहां से आ गई? ये सीज फायर की बात कहां से आ गई? ये सीज फायर की बात आ गई जब पाकिस्तान का एक मिसाइल दिल्ली के तरफ आ गया और हरियाणा के जमीन पर उसको नीचे गिराया. जब दिल्ली को टारगेट किया तब ये संदेश आया कि गुजरात को भी टारगेट कर सकते हैं. तब ये सीज फायर की बात आ गई. गुजरात बचाने के लिए, गुजरात में कुछ उद्योगपतियों की प्रॉपर्टी बचाने के लिए ये गद्दारी हुई. इंदिरा गांधी होती तो आपको लगता है? इंदिरा गांधी होती तो पाकिस्तान क्या हिम्मत होती क्या? 1971 का वॉर हमने देखा है ना. 90,000 पाकिस्तानी जवान घुटने पर आए थे. जनरल मानेक शाह, जनरल जेकब, जनरल जगजीत सिंह अरोरा जैसे महान सेनापति थे, घुटने पर आए थे. शरणागति हो गई थी, 2 टुकड़े हो गए. आपने क्या किया बताइए? बलूचिस्तान तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, पीओ क्या अभी आ जाएगा. अंधभक्तों की जो भजन चल रहा था, आप कहाँ है अंधभक्त? बोलिए ना. सब सदमे में, कोमा में चले गए, सब कोमा में चले गए. डेफिनेटली हम एकजुट हैं.
हम सभी ने मिलकर ऑल पार्टी मीटिंग मांग की है। हिम्मत है तो ऑल पार्टी मीटिंग बुलाई। शेर ने घास खा लिया है इस मामले में।